ठाणे पालिकेच्या मतदानानंतर आता सगळ्यांना उत्सुकता लागली आहे ती निकालाची आणि या रणसंग्रामामध्ये कोण बाजी मारणार याचा फैसला गुरुवारी होणार आहे। या मतदानासाठी ठाणा सज्ज तयारी झालेली आहे। ठाण्यामध्ये एकूण 12 ठिकाणी मतमोजणी होणार आहे। 5 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होईल आणि या मतमोजणीसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत। आता सर्वांचं लक्ष काउंटिंगकडे लागलेलं आहे, मतमोजणीकडे लागलेलं आहे आणि मतमोजणीसाठी निवडणूक आयोग आणि पोलीस अधिकारी, पालिका अधिकारी सज्ज झालेले आहेत। आपण एका मतमोजणी केंद्राकडे आलेलो तुम्ही बघू शकता। सर्वात प्रथम इथे मेटल डिटेक्टर लावलेला आहे, म्हणजे जेणेकरून कोणत्याही अशी वस्तू आतमध्ये जाऊ नये ज्याच्याने घातपात होऊ शकतो, यासाठी मेटल डिटेक्टर लावलेला आहे। पूर्णतः मेटल डिटेक्टर लावल्यानंतर पूर्ण इथे पोलीस बंदोबस्त असणार आहे। जवळपास 2,500 ते 3,000 पोलीस 11 ठिकाणी तैनात असणार आहे। 11 ठिकाणी मतमोजणी होत आहे। तुम्ही बघू शकता पोलिसांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। पोलीस इथे बसलेले आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही अनुचित प्रकार घडू नये, त्यामुळे काही कार्यकर्त्यांना 3 ते 4 कार्यकर्ते इथे येऊ शकतात, जे पोलिंग एजंट असतील त्यांनाच फक्त आतमध्ये अलाउड केलेलं आहे। मोठा असं सज्ज पोलीस बंदोबस्त असणार आहे। 2,500 ते 3,000 पोलीस तैनात आहेत। त्याचबरोबर काही स्पेशल्स ऑफिसर इथे असणार आहेत, निवडणूक अधिकारी इथे असणार आहेत, निवडणूक अधिकारी पूर्ण टीम असणार आहे, ठाणे महानगरपालिकेचे काही अधिकारी असणार आहेत। त्याचबरोबर CCTV इथे लावण्यात आलेले आहेत। पूर्ण ह्या विभागावरती CCTVचं निरीक्षण असणार आहे। काही अनुचित प्रकार होऊ नये आणि जर झाला असतं त्यामध्ये कोण दोषी आहे, कोण अपराधी आहे हे जाणून घेण्यासाठी CCTV इथे लावण्यात आलेले आहेत। CCTV प्रत्येक नाक्यावर प्रत्येक बूथवर लावण्यात आलेले आहेत। तुम्ही बघू शकता CCTVचं पूर्ण कनेक्शन्सच इथे दिलेलं आहे, त्यामुळे लगेच रिझल्ट मिळणार आहे। का कोणी गडबड केली तर कोण होता तो आणि त्याला लगेच अरेस्ट होऊ शकते, त्याच्यावर कारवाई होऊ शकते। त्यामुळे पूर्णतः ही मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पाडावी, कायदा सुव्यवस्थेमध्ये पार पाडावी यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहेत। निवडणूक आयोगाच्या यंत्रणा ती सज्ज झालेली आहेत आणि उद्या सकाळी 9:30 वाजल्यापासून ही मतमोजणी सुरू होणार आहे। त्यामुळे आता सर्वांचं लक्ष याकडे लागलेलं आहे। मतमोजणीसाठी जी तयारी आहे ती पूर्णतः सुरू झालेली आहे। आता मतमोजणीमधून काय रिझल्ट निघणार आहेत, कोणाच्या हाती विजयी येणार आहे, कोणाच्या हाती अपयश येणार आहे, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। व्हिडिओ मनीषसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।